नमस्कार. अवतीभोवती या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं सगळ्यांचं एकदा स्वागत. गणपती उत्सवाची सगळीकडे धमाल मजा चालू आहे. सगळं वातावरण पवित्र निर्मळ छान झालेलं आहे. गणेशोत्सवाचे सर्व 10-11 दिवस असतात ते अतिशय आनंददायीच सगळ्यांना असतात. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांच्या अंगात एक वेगळ्या प्रकारचा उत्साह संचारलेला असतो. 7 सप्टेंबरला गणपती आले आणि रविवारी 8 सप्टेंबरला 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांना आपण निरोपही दिला. त्याच्यानंतर मंगळवारी गौराबाई आल्या. बुधवारी गौराबाईंना चांगलं जेवण दिलं, माहेरवाशिणीचे खूप लाड केले, आदर सन्मान केला आणि गुरुवारी गणपतीबरोबर गौराबाईंचंही विसर्जन झालं. आपण त्यांनाही निरोप दिला आणि त्याच्यापूर्वी बुधवारी 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झालं. आता आज आहे शुक्रवार 13 सप्टेंबर. आज 7 दिवसांच्या गणपती बाप्पांना आपण निरोप देत आहोत. आता फक्त अनंत चतुर्दशीचे बाप्पाच आपल्याकडे राहिलेले आहेत आणि ते आता येत्या मंगळवारी म्हणजे 17 सप्टेंबरला त्यांना आपण निरोप देणार आहोत. या निमित्ताने अनेक आठवणी मनामध्ये जाग्या झाल्या आणि त्याबद्दलच मी तुमच्याशी आज बोलत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि तो कोणत्या कारणाने सुरू केला तर ते केसरीमधून ब्रिटिश राजवटीविरुद्धचे लेख लिहित होते आणि छोट्या छोट्या सभांमधून जी भाषणं देत होते त्यात ते इकडच्या नागरिकांना ब्रिटिशांविषयी त्यांचं मन वळवत होते आणि त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करत होते आणि त्याचमुळे ब्रिटिशांना खूप भीती वाटत होती आणि त्यांनी केसरीतल्या लेखांबद्दल लोकमान्य टिळकांना त्यांच्यावर अनेक आक्षेपही घेतले आणि ते प्रक्षोभक भाषण करतात, लोकांच्या भावना भडकावतात, सरकारविरुद्ध त्यांना जागृत करतात असे आरोप ठेवले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्यांची भाषणंही खूप कमी झालेली होती. पुढचा तर इतिहास आपल्याला माहितीच आहे. त्यांनी जन्मठेपेची शिक्षा काळ्या पाण्याची दिली आणि 6 वर्षासाठी मंडालेच्या तुरुंगात पाठवले. पुढे त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारची ग्रंथनिर्मितीही झाली, पण तत्पूर्वी त्यांना असं वाटत होतं की हे लोक एकत्रित सगळे आपले आले पाहिजेत, जेणेकरून स्वातंत्र्य लढ्यात अधिकाधिक लोकांना आपल्याला सहभागी करून घेता येईल. आणि अशातच काय करावं हा विचार ते करत असताना ते सोलापूरला एका स्वातंत्र्य सैनिकाला भेटायला गेले होते 1892 या वर्षी. आणि तिथे त्यांना ते भेटल्यानंतर त्यांना सोलापूरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे असं कळलं आणि हाच तो सगळ्यात जुना गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव सोलापूरच्या शुक्रवार पेठेतला, ज्याचं नाव होतं आजोबा गणपती. आज जवळजवळ 144 वर्ष या गणेशोत्सवाला झालेली आहेत. म्हणजे साधारण 1880च्या सुमाराला तिथे सार्वजनिक गणेशोत्सव किंवा आजोबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली असं म्हणता येईल. आणि 1893मध्ये महाराष्ट्रामध्ये टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि त्याच्यामधनं त्यांचा असा अंदाज होता की हा म्हणजे धार्मिक कार्य आहे, देवाचा उत्सव आहे, त्यामुळे ब्रिटिश सरकार याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करणार नाही आणि त्यामुळे आपल्याला जनजागृतीचं जे काम आहे ते निर्धोकपणे करता येईल ह्या उदात्त हेतूने त्यांनी केलं आणि त्याच्यात ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले. आता आजकाल आपण म्हणतो की सार्वजनिक मंडळ तर खूपच वाढलेली आहेत. आता एकट्या मुंबईत 2000च्या वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. आता आपल्याला परकीय सत्तेविरुद्ध लोकांची मतं बनवायला लागत नाही आहेत, पण आपल्याच देशामध्ये जे काही चांगलं चाललं किंवा वाईट चाललं त्याचं प्रतिबिंब गणेशोत्सवाच्या देखाव्यांमध्ये आपल्याला दिसून येतं. आता चांद्रयान जेव्हा आपलं पोचलं त्याचे देखावे आहेत. तसंच आता आजकाल मुलींवर जे अत्याचार होतात किंवा जे एकंदरीत जी राजनैतिक परिस्थिती खूप खालच्या पातळीवर जात आहे त्यासंबंधी अनेक देखावे किंवा चित्रप्रदर्शनं या गणपती उत्सवात होतात. म्हणजे आता स्वरूप बदललं आहे पण जनजागृती होते. तसेच अनेक गणेशोत्सव मंडळ ही सामाजिक कार्य करतात. म्हणजे लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकं वाटणं, औषधोपचार करणं, सार्वजनिक हिताची कामं, बऱ्याच गोष्टी त्यांच्या चाललेल्या, त्यामुळे त्यांचं काम तर खूप चालूच आहे. या गणपतीच्या संदर्भात बोलताना मला नेहमी असं वाटतं आपण गणपतीची आरती म्हणतो, गणपतीचीच नाही तर कुठच्याही देवाचा आपण जेव्हा उत्सव करतो
आणि आरती म्हणतो त्या आरत्या खूप तालबद्ध, लयबद्ध आणि सुरबद्ध असतात. तर नेमकं आरती या शब्दाचा अर्थ काय असावा? तर वाचनात माझ्या असलेलं आरती म्हणजे परमेश्वराला आर्ततेने घातलेली साध. तसंच आणखीन एका विद्वानांच्या मते आरतीमध्ये परब्रह्माच्या चैतन्याचं वर्णन केलेलं असतं, त्याचं गुणगान गायलेलं असतं आणि ते चैतन्य किंवा ते तेज आपल्यात यावं म्हणून आपण आर्ततेने ज्या देवाची आरती करतो त्याला आरती असं म्हणतात. आपण प्रार्थने आरतीच्या शेवटी आरती घेतो म्हणजे काय करतो? तर जेव्हा आरती संपते तेव्हा देवासमोर एक कापूर आरती असते, ज्याच्यात कापूर जळत असतो आणि एका ठिकाणी तुपाचं निरांजन असतं. तर आरती संपल्यावर आपण त्या तुपाच्या निरांजनावरून आणि कापूर आरतीवरून हात फिरवतो आणि ते हात आपल्या डोक्याला आणि डोळ्याला लावतो. याला आरती घेणं असं म्हणतात. यामागची भावना अशी आहे की त्या ब्रह्मचैतन्याचं, त्या परमब्रह्माचं तेज आपल्यात यावं, ती उदात्तता आपल्यात यावी. हे फार छान आरतीचे अर्थ आहेत. आरतीनंतर आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो. आता मंत्रपुष्पांजली म्हणजे काय? ज्याच्यामध्ये मंत्र आहेत, पुष्प म्हणजे फुलं आहेत आणि अंजली म्हणजे हातांची ओंजळ आहे. या हाताच्या ओंजळीत आपण फूल घेतो, ते हात जोडतो आणि मंत्रपुष्पांजली म्हणतो. या मंत्रपुष्पांजलीचं कंपायलेशन किंवा संकलन कोणी केलं आहे ही माहिती माझ्याकडे नाही आहे. ती तुम्हाला असली तर जरूर सांगा. पण ही मंत्रपुष्पांजली केवळ गणपतीसाठीच रचलेली नाही आहे, तर ती कोणत्याही देवाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. पण आपल्याकडे प्रघात असा आहे की आपण गणपतीच्या आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हणतो. मंत्रपुष्पांजलीचा विषय निघाला म्हणून त्याचा अर्थ सांगण्यापूर्वी किंवा त्याच्याबद्दल माहिती सांगण्यापूर्वी अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की मंत्रपुष्पांजली आत्तापर्यंत अनेक गायकांच्या आवाजात आपण ऐकली आहे. पण माझ्या लहानपणी आम्ही पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी जी मंत्रपुष्पांजली म्हटलेली आहे ती खूप ऐकलेली आहे आणि ती इतकी आमच्या मनामध्ये बसलेली आहे की केवळ त्यांची मंत्रपुष्पांजली ऐकून ऐकून आमच्या पिढीची मंत्रपुष्पांजली पाठ झालेली आहे. आम्हाला हातामध्ये मंत्रपुष्पांजलीसाठी पुस्तक घेऊन पाठ करावं लागलं नाही. इतकं त्यांचं ते जे म्हणणं आहे ते खूप छान मनाला भिडणारं आणि मनापासून केलेलं आहे. ते सगळ्यांच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत पोचतं आणि आपोआपच पुढचे शब्द आपल्याला येत जातात. अशी मंत्रपुष्पांजली. आता असा विचार पडतो की ह्याच्यात 5 वेगवेगळी कडवी आहेत आणि ती वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथातून, काही वेदातून घेतलेली आहे, काही आरण्यकातून घेतलेली आहे, अशा प्रकारे घेतलेली आहे. तर नेमकी ही कोणासाठी रचली गेली? अयोध्येमध्ये, भारतवर्षात खणीनेत्र नावाचा राजा राज्य करत होता. पण हा अत्यंत जुलमी आणि अत्याचारी राजा होता. त्यामुळे सगळे प्रजाजन त्याच्या अत्याचाराला कंटाळले होते आणि एक दिवस त्यांनी त्या राजाला राज्यातून पायउतार करायला भाग पडलं. त्याला पायउतार केलं. त्याला पायउतार केल्यानंतर त्याचाच मुलगा खणीनेत्र याच प्रजेने राजेपद बहाल केलं आणि त्याला सिंहासनावर बसवलं. हा खणीनेत्र अत्यंत चांगला होता आणि प्रजेचं रक्षण करणारा, प्रजाहित दक्ष असा राजा होता. परंतु त्याचे वडील खणीनेत्र हे अगदी त्याच्या विरुद्ध असल्यामुळे त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या राजांशी वैर पत्करलं आणि त्याचमुळे जेव्हा खणीनेत्र हा राजा झाला तेव्हा त्याला अनेक परकीय आक्रमणांना, म्हणजे आजूबाजूच्या शेजारच्या राज्यातील राजाच्या आक्रमणांना सामोरं जावं लागलं, तोंड द्यावं लागलं. पण खणीनेत्राच्या बाजूनी प्रजा असल्यामुळे त्यांनी ही आक्रमणं आरामात परतवून लावली आणि राज्यकारभार खूप चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आणि तो केलाही. प्रजेचं रक्षण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं. या खणीनेत्राचा मुलगा अविक्षित, तुम्हाला आता या नाव आठवत असतील, अविक्षित हे आपल्या मंत्रपुष्पांजलीमध्ये येतं. या अविक्षिताने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने राज्य केलं. अविक्षिताचा मुलगा मरुत. हा मरुत जो होता राजा, तो चक्रवर्ती राजा झाला. म्हणजे तो अतिशय पराक्रमी होता, परोपकारी होता, प्रजाहित दक्ष होता, म्हणजे सर्व गुण संपन्न असा राजा होता. त्याच्या काळात प्रजा अत्यंत सुखी होती आणि म्हणूनच त्याच्या गौरवाप्रित्यर्थ इतर चक्रवर्ती राजे होते त्यांच्याबद्दल कधी असं काही रचना केलेली आपल्याला माहीत नाही आहे.
पण या मरुत राजाबद्दल त्याचे गौरव म्हणून ही रचना मंत्रपुष्पांजलीची केली गेली अशी माहिती उपलब्ध आहे. त्या मरुतांनी असं नेमकं काय केलं की ज्याच्यामुळे त्याच्या गौरव करण्यासाठी म्हणून मंत्रपुष्पांजलीची रचना करण्यात आली. तर त्या काळी तुम्हाला माहिती आहे राजे खूप यज्ञ करायचे. यज्ञ करताना त्यांची काही मनोकामना असायची आणि ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी ते यज्ञ करत होते. आता आपल्याला काय माहिती, यज्ञ म्हणजे यज्ञकुंड, त्याच्यामध्ये समिधा असतात आणि त्याच्यामध्ये तुपाच्या आहुती दिल्या जातात, तिळाच्या आहुती दिल्या जातात, समिधा अर्पण केल्या जातात, एवढंच आपल्याला माहिती आहे. पण खरं म्हटलं तर यज्ञाचं स्वरूप इतकं मर्यादित नाही. यज्ञामध्ये हजारो नागरिकांचा समावेश असतो, म्हणजे पूर्वीच्या काळी वैदिक पुराणात तरी तो होता. यावेळेला विविध क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी एकत्र यायची आणि प्रजेच्या हितासाठी अनेक चांगल्या गोष्टी ते करायचे. आता ही जी मंडळी, हजारो मंडळी एकत्र यायची, यांना ऋत्विक असं म्हणत. या ऋत्विकाच्या कामाचं संयोजन करण्यासाठी, त्यांच्यात एकसंधपणा आणण्यासाठी आणि यज्ञाचा अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी त्यांचा जो एक संचालक होता, त्याला आपण डिरेक्टर म्हणू शकतो, संचालक, त्याला होता असं म्हणत होते. आता हे जे हजारो लोक होते हे अनेक विषयातले एक्सपर्ट्स होते. म्हणजे काही लोक इंजिनियर म्हणजे अभियंते होते, जे नदीवर बांध घालायचे, पूल बांधायचे, जलाशय निर्माण करायचे, जलाशय स्वच्छ करायचे, तळी खोदायचे, तलाव बांधायचे. काही जण होते जे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे, काही जण वैद्य होते, ते लोकांना मोफत औषधोपचार द्यायचे, काही जण होते ते नागरिकांचं संरक्षण आपल्याच देशातल्या चोरांपासून करायचे, काही जण परकीय आक्रमणांपासून आपल्या देशाला वाचवायचे. म्हणजे अशा विविध प्रकारची कामं करणारी ही लोक एकत्र येत होती आणि त्यानंतरच यज्ञ संपन्न होत असे. आता जेव्हा प्रजेच्या हितासाठी मरुत राजाने यज्ञ करायचं ठरवलं, त्यावेळेला आजूबाजूच्या, तो तर पराक्रमी होताच, पण आजूबाजूच्या लोकांना वाटलं यांनी इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रजेच्या हितासाठी यज्ञकर्म आरंभ केलेला आहे, हे याच्यात जर तो यशस्वी झाला आणि हे यज्ञ सफल झाला तर त्याची कीर्ती आणखीन वाढेल. आणि त्यामुळेच त्यांच्यात ईर्ष्या निर्माण झाली आणि अनेक राजांनी या यज्ञात सहभागी होण्याचं टाळलं, त्यांनी नकार दिला. एवढंच नव्हे तर त्यांचा म्हणजे मरुताचा जो प्रमुख होता बृहस्पती, त्यालाही त्यांनी म्हणजे इंद्रदेवांनी सांगितलं की तूही या यज्ञात सहभागी होऊ नकोस. आणि त्यामुळे बृहस्पतीसुद्धा या यज्ञापासून दूर राहिला. आणि असं सगळं चित्र जेव्हा निर्माण झालं तेव्हा मरुत राजा खूप खचला आणि त्याला वाटलं आता एवढ्या सगळ्यांनी आपल्यावर बहिष्कार टाकला आहे, सगळेजण आपल्यापासून दूर जात आहेत, तर यज्ञ आपण पूर्ण कसा करायचा. तेव्हा बृहस्पतीचा भाऊ जो होता त्यांनी, जो दुर्लक्षित आहे अतिशय, त्या भावाने त्या मरुत राजाला सांगितलं की मी तुम्हाला सल्ला देतो, माझ्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही काम करा, म्हणजे तुमचा यज्ञ सुफळ संपूर्ण होईल. आता मरुताने त्याला मान्यता दिली, कारण राजा मरुताला तो यज्ञ करायचाच होता आणि त्यांनी आखून दिलेल्या मार्गाप्रमाणे आणि त्याच्या विचाराप्रमाणे त्यांनी हे यज्ञ कार्य पुढे नेलं. आणि पुढे नेता ते यज्ञ कार्य पूर्ण होण्याआधी जे त्याचे विरोधक राजे होते त्यांचं त्यांनी मन वळवलं आणि त्यांना आपल्या यज्ञात सहभागी करून घेतलं. आणि अशा प्रकारे त्यांनी तो यज्ञ सुफळ संपूर्ण केला. तो यज्ञ संपूर्ण सुफळ झाल्यामुळेच त्यांच्या राज्यात पर्जन्यमान, पाऊस खूप चांगला पडला, पिकं चांगली आली. त्यामुळे लोकांची खाण्यापिण्याची, अन्नधान्याची जी पंचायत किंवा टंचाई होती ती मिटली. 4 पैसे लोकांच्या गाठी लागायला लागले, लोक शिक्षित झाली आणि त्यामुळे कुबेराचं राज्य म्हणजे कुबेराचा जो खजिना आपण म्हणतो तो या लोकांना मिळाला. याचा अर्थ काय की त्यांच्याकडे श्रीमंती आली, औषधोपचार मिळाले, ज्ञान मिळालं, सुबत्ता आली आणि त्यामुळेच त्यांच्या राज्यातले जे चोर होते किंवा हिंसक लोक होते किंवा वाईट काम करणारी जी लोक होती त्यांच्यापासूनही त्यांचं रक्षण करणारी सेना निर्माण झाली आणि परकीय आक्रमणापासून सुद्धा त्या राज्याचं रक्षण झालं. आणि त्याचमुळे त्याच्यामध्ये की अंताधा परार्धात पृथिवी समुद्रपर्यंताया एक राळीती तदप्ये श्लोको, म्हणजे काय की
याच्यामध्ये त्यांचं जे राज्य आहे ते समुद्रापासून क्षितिजापर्यंत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झाला त्यांच्या राज्याचा. आणि अशाच राज्याची संकल्पना या मंत्रपुष्पांजलीमध्ये अभिप्रेत आहे. आणि त्यामुळे मंत्रपुष्पांजलीत हेच मागणं मागितलेलं आहे की ज्याप्रमाणे मौर्य राजांनी आपलं राज्य चारी दिशांना वाढवलं आणि तो चक्रवर्ती झाला, तो विजयी झाला, अजय झाला, त्याचप्रमाणे आमचं राज्यसुद्धा होऊ दे, आमच्यातसुद्धा सगळ्याची सुखसंपन्नता येऊ दे, भरभराट येऊन दे, सगळी लोक निरोगी राहून देत, सगळी लोक शिक्षित होऊन देत, परकीय आक्रमणापासून रक्षण होऊन देत, देशातलेच जे हिंसक लोक आहेत किंवा वाईट चालीरीतीचे जे लोक आहेत जे अशांतता निर्माण करायचा प्रयत्न करतात, अनिती माजवतात, त्यांच्यावरही विजय प्राप्त होऊन ती वृत्ती नष्ट होऊ दे, हाच या मंत्रपुष्पांजलीचा अर्थ आहे. आणि ही मंत्रपुष्पांजली केवळ गणपतीसाठीच नाही तर कोणत्याही देवाच्या बाबतीत आपण करू शकतो. तर ही जी माहिती आहे ही खूप मला पटली आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या राजांचे उल्लेख येतात, अशी मंत्रपुष्पांजली आहे. आणि आता या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अजून एक मला आठवण डोक्यामध्ये आहे, ती मी तुम्हाला सांगते की आपल्या मुंबईमध्ये लालबागचा राजा हा खूप लोकप्रिय आहे. आणि लालबागच्या राजाची आता इतकी प्रसिद्धी वाढलेली की यावर्षी अनंत अंबानी यांनी 20 किलो सोन्याचा मुकुट ज्याची किंमत 15 कोटी रुपये तो राजाच्या चरणी अर्पण केला. ही चांगलीच गोष्ट आहे, याच्यामध्ये वाईट काहीच नाही. पण आता हा VIP लोकांचा राजा झाला आहे असा एक समज झालेला आहे. कारण इथे साध्या लोकांच्या दर्शनाची रांग वेगळी, VIPची रांग वेगळी, मुखदर्शनाची रांग वेगळी, नवस फेडणाऱ्यांची रांग वेगळी आणि प्रत्येक रांगेचे दर वेगळे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि सामान्य लोकांना 12, 14, 15 ताससुद्धा दर्शनाला उभं राहायला लागतं. आणि एवढं उभं करून जेव्हा ते पेंडॉलमध्ये गणपतीच्या समोर जातात तेव्हा त्यांना डोकंसुद्धा ठेवता येत नाही, लगेच तिकडचे सुरक्षारक्षक त्यांना बाहेर काढतात. आणि त्यामुळे ही खंत लालबागच्या भक्त मंडळामध्ये आहे. आणि अशाच एका लालबागच्या भक्ताने त्याच्या मनातली ही जी व्यथा आहे किंवा खंत आहे ती गणपती बाप्पाला सांगितलेली आहे. आणि तीच मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते. ही नेटवर उपलब्ध आहे, पण या गणेश भक्ताचं नाव त्याच्यावर दिलेलं नाही आहे. पण हे मनोगत त्याचं जे आहे किंवा व्यथा आहे ती मला खूप भावली आणि म्हणून मी ती तुम्हाला तुमच्यापुढे सादर करत आहे. त्या भक्ताची व्यथा अशी आहे: देवा तुझ्या दारापुढे उभी मोटारींची रांग, देवा तुझ्या दारापुढे उभी मोटारींची रांग, पायी आलो दर्शनाला, आत कसा येऊ सांग. देवा तुझ्या दर्शनाला मंत्री आणि नेते येती, देवा तुझ्या दर्शनाला मंत्री आणि नेते येती, बंधुकारे आम्हावर येती, त्यांचे रक्षक रोखती. देवा तुझ्या दर्शनाला फळे मिठाईची दाटी, देवा तुझ्या दर्शनाला फळे मिठाईची दाटी, कुठे लपवावी सांग गुळ खोबऱ्याची वाटी. देवा तुझ्या मुकुटात सोने आणि लाख हिरे, देवा तुझ्या मुकुटात सोने आणि लाख हिरे, माझ्या हातातले नाणे ओशाळून मागे फिरे. देवा तुझ्या अंगावर रोज नवीन दागिना, देवा तुझ्या अंगावर रोज नवीन दागिना, समजेल का तुला माझी उपाशी वेदना. देवा तुझ्या पायाखाली आता चांदीची रे वीट, देवा तुझ्या पायाखाली आता चांदीची रे वीट, तुझ्या दर्शनासाठी फाडावे लागते तिकीट. देवा तुझ्या मंदिराची वाट जुनीही सोडतो, देवा तुझ्या मंदिराची वाट जुनीही सोडतो, तुला ठेवतो हृदयी हात येथूनच जोडतो, तुला ठेवतो हृदयी हात येथूनच जोडतो. ही खरी परिस्थिती आहे आज लालबागच्या भक्त मंडळाची. तर गणपती बाप्पाला एवढीच प्रार्थना की सर्वसामान्यांना सुद्धा तुझं दर्शन डोळे भरून घेता येऊ दे आणि या देशामध्ये जे अराजक माजलेलं आहे ते संपू दे आणि सुराज्य निर्माण होऊ दे. भारत आपला देश जो आहे तो विश्वगुरू बनून पाहतो आहे आणि त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत जाणीवपूर्वक आपल्याच देशामध्ये. ते सगळे संपू देत आणि जे अनाचारी दुष्ट प्रवृत्तीचे आहेत त्यांना अद्दल घडू दे आणि लोकांमध्ये चांगली विचारधारा निर्माण होऊन चांगल्या नेत्याला निवडून हे सुराज्य होऊन दे अशी ज्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.